नमस्कार, मी आपला योगीराज देशमुख, महाराष्ट्र सैनिक। आज आपल्याला सांगू इच्छितो की उल्हासनगर महानगरपालिकेतील पॅनल क्रमांक 1 या विभागात आहे। या विभागातील महिलांना एवढ्या समस्या आहेत की आपण सांगू शकत नाही। गेली 8 ते 10 वर्ष झालं इथं एकही काम नाही। आपण बघू शकता आजूबाजूचा परिसर, त्या परिसरात नालीवर कचरा बिचरा सगळं, आणि ह्याच्या लाद्या बसवल्यात त्याला 8-10 वर्ष झालेत। आणि या मोठी खैरपण बात आहे, आज या माता भगिनी आहेत माझ्या, त्यांना बाहेर यावं लागते कारण की इथं 3 महिला नगरसेवक असताना सुद्धा ही किती मोठी खेद आहे। तर आता आपण जे उभा आहेत ते दीपक किराणा स्टोअर धोबीघाट या समोर उभा आहे। तर ह्यांच्याच तोंडून ऐकू की ह्या महिलांना काय काय समस्या आहेत, पाण्याच्या कचऱ्याच्या काय काय समस्या आहेत ते आपण आज जाणून घेऊया। मावशी, काय समस्या तुम्ही सांगा। आम्हाला खूप त्रास आहे, हिऱ्यामध्ये साफसफाईनी पाणीचा त्रास आहे, गल्या बरोबर बनवल्या नाही आहे, आणि पुरा नाल्यामध्ये ना चेंबूर करून ठेवले, चेंबूर बी काही बघायला येत नाही ते लोक, एवढे पुरे घाण वास। पहिली बात पाणी पाहिजे, दुसऱ्या वेळी ना आता आम्ही ओढ देणार नाही। सारा टॉयलेटचा वरला कचरा निघाला पाहिजे व्यवस्थित, अगदी आपण नीट टाकून व्यवस्थित केलं पाहिजे। पाऊस गेल्याच्या नंतर प्लास्टर झालं पाहिजे। नंतर हे जे आले ना पुढारी 5-5 वर्षांनी एखादं थोडं नाही बघितलेलं इथं, त्यांच्या महिला संघ बसतात मीटिंगला, पण आम्ही इकडं आहे मीटिंगला। समझलं, बराबर केलं पाहिजे व्यवस्थित। लाइट का, पानी का, रोड का, हर एक चीज का तकलीफ है। किसी को पूछने जाओ, मेरा हाथ में नहीं उधर जाओ, मेरा हाथ में नहीं इधर जाओ, किधर ढूंढने चले का। वोट मांगते हो घर तक, हम माँ बहनी बोलेंगे ये वो सौ ये बातें कर। आम्हा सर्वांना फक्त या एरिया चांगला पाहिजे करून, आणि पाण्याची एक समस्या, आणि बाथरूमला वगैरे सगळं एकदम पद्धतशीर, दरवाजे वगैरे सगळं पाहिजे। ते टॉयलेट जे आहे पाठीमागं त्याचा काय प्रॉब्लेम आहे? टप पाणी गळते त्या टॉयलेट मध्ये टप्पा बाहेर बसू वाटत नाही, सगळं झाड लागतं पाणी। सब ये गंदगी जो है सब सफा करके तिकडे बाथरूम आहे, त्याच्यावर कचरा खूप आहे। हां, मग काय प्रॉब्लेम काय होतो पावसाळ्यात? काय प्रॉब्लेम? पाणी येतं खाली। या परिसरातलं लवकर निवारण व्हावं म्हणून यांनी आज आमच्याकडे हे सह्यांचं अर्ज केला आहे, आणि या इतक्या महिलांच्या सह्या 100-150 महिलांच्या सह्या आहेत। तरी महानगरपालिकेने या सह्यांचा आधार घेऊन लवकरात लवकर या परिसरात काम चालू करावं, हीच आमची त्यांना नम्रतेची विनंती। मी या समस्या सगळ्यांच्या ऐकल्या असतील, तर माझं सगळ्यांना जे पण इथले काय नेते असतील, लीडर असतील, काय माजी नगरसेवक असतील, आणि इथले काय आमदार असतील, त्यांना एकच सांगणे, आता या सगळ्या महिलांचं एकच म्हणणं आहे की येणारं कुठलंही इलेक्शन असू तर आम्ही वोटिंग करणार नाही। मग आमदारकीचं असू, नगरसेवकचं असू, जवळ आमच्या समस्या होत नाहीत निवारण त्याचं, तर आम्ही वोटिंग करणार नाही। तरी माझं सर्वांना विनंती आहे, लवकरात लवकर या परिसरात पाण्याची जी हे त्रास आहे, शौचालयाचा त्रास आहे आणि या रोडचा त्रास आहे, लवकरात लवकर त्यांनी 2 महिन्याच्या आत निर्णय घ्यावा, अन्यथा जे काय महिला करतील त्याला सर्वस्वी जबाबदार उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी असतील, हे त्यांनी भान ठेवावं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।